नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 8वी विषय इंग्लिश आहे बघा. तर आपण आज इंग्लिश या विषयाची आपण घटक चाचणी दुसरी ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया बघा. पहिला प्रश्न आहे. तर तुम्हाला इथे वर्ड करेक्ट वर्ड लिहायचं आहे बघा इथं. तर बघा पहिला आहे यम लिहायचं आहे, म्युझिक, परत स्टोरी, फिश, ड्रिंक. तर दुसरा बघा अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. तर तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायचं आहे बघा. तिसरा प्रश्न बघा त्यातील तर स्पोर्ट्स पर्सन तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत बघा वर्ड. तर क्वेश्चन दुसरा बघा ट्रू फॉल्स आहेत. तर बघा ट्रू फॉल्स आहेत. खालचा उतारा वाचून त्यातील शोधून तुम्हाला हे ट्रू फॉल्स लिहायचे आहेत बघा. पहिलं ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे, तिसरं ट्रू आहे आणि चौथं पण ट्रू आहे. तर बघा त्यातील दुसरा बघा कोण कोणाला म्हणाले आहे बघा सेंटेन्स. पहिला आहे अकबर तानसेन आणि दुसरा आहे तानसेन अकबर. अपोजिट वर्ड आहेत बघा. आणि चौथा बघा डू ॲज डिरेक्टेड, म्हणजेच तुम्हाला टिल टॅग करायचा आहे. त्यातील तिसरा पर्याय बरोबर आहे बघा. आणि त्यातील दुसरा बघा टेन्स ओळखायचे आहेत बघा. सिम्पल पास्ट टेन्स आहेत. त्यातील A5 बघा डू यू लाईक म्युझिक, डिस्क्राईब युअर फेवरेट सिंगर. तर बघा येस आय लाईक म्युझिक बिकॉज इट मेक अस फील गुड. आय रिलॅक्सेस आवर माइंड अँड रिमूव्ह स्ट्रेस. आणि बघा तुमचे आवडतं कोण फेवरेट सिंगर आहे त्याबद्दल माहिती लिहायची आहे. तर बघा इथे लता मंगेशकर इज माय फेवरेट सिंगर यांच्याबद्दल माहिती लिहिलेली आहे. तर बघा त्यातील तिसरा प्रश्न पोयम दिलेली आहे. तर त्या पोयममधील तुम्हाला लिहायचं आहे बघा टायटल लिहायचं आहे आणि नाव लिहायचं आहे. कवीचं नाव दिलेलं आहे बघा. सर्व माहिती दिलेली आहे. परत थीम ऑफ द पोएम लिहायचं आहे आणि राईम स्कीम लिहायचं आहे बघा. तर त्यातील शेवटचा चौथा बघा ट्रान्सलेशन करायचं आहे बघा. तर पहिला आहे हेल्थ इज वेल्थ, म्हणजे आरोग्य ही संपत्ती आहे. दुसरं हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, म्हणजे प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, असा आपण इयत्ता 8वीचा घटक चाचणी दुसरी इंग्लिश या विषयाचा आपण पेपर बघितलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.